हॅलो. 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 त्या तो बोलला ते मी त्यालाच विचारतो तो असा मित्राच्या नात्यानं हसत थांबून जर वेगळ्या शब्दात बोलला असता ना चालला असता. चार पाच आम्ही टेंबरेकर विपक्ष रायझिंग स्टार कल्याणी या दोन उभयंता संघांमध्ये ही मॅच पाहावयास मिळते. तर पहिल्या इनिंगचं समाप्ती आपण या ठिकाणी पाहायला मिळाली. तर रायझिंग स्टार कल्याणी या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये धावा लगावल्या गेल्यात 53 आणि 54. अच्छा, 54 धावा त्याने लगावल्या गेल्यात आणि 55 धाव्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. टीम रायझिंग स्टार कल्याणी संघासमोर खेळत असणारी टीम म्हणजेच आम्ही टेंबरेकर. तर आपण बघू शकतो हे संपूर्ण सातपुते कुटुंब आम्ही टेंबरेकरच्या माध्यमातून सचिन 360 म्हणून ज्याची ख्याती आहे, जो प्रख्यात आहे आणि भरपूर लोकप्रिय आहे या संपूर्ण लेण्याड परिसरामध्ये. ठिळे, टेंभरा, तदनंतर सातत्याने बघितलं तर लेनाड असेल, शिरगाव असेल, कल्याणी असेल आणि दहिवली असेल. तो एकाच टप्प्यामधील आणि एकाच पट्ट्यातील ही गावं आहेत. गावांच्या मध्ये जर बघितलं तर 2 किंवा 3 किलोमीटरचं अंतर असावं आणि तो परिसर वेगळा आहे. कारण तो जसं आपण लिबर्टीचा एक परिसर म्हणतो तसं लेण्याड परिसर, तसं किनवली परिसर, डोळखाम परिसर आणि खर्डी कसारा परिसर ह्या परिसराला मिळून एक तालुका झाला आहे ज्याचं नाव आहे शहापूर. मॅचला झाली सुरुवात. तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहावयास मिळतोय विश्वास वालिंबे. विश्वास वालिंबे रायझिंग स्टार कल्याणी संघाचा अत्यंत अनुभवी आणि सूत्रधार स्ट्रायकर बॉलर. क्विकर वन क्रॉस लाईन खेळायला गेले, इथे अपील केली गेली आहे परंतु आपण बघू शकतो पंचांनी ही अपील इथे मान्य केली नाही आहे. कारण ज्या वेळेस सातत्याने आपण पाहतो आम्ही टेंबरेकर ही टीम ज्या वेळेस खेळते स्ट्रायकर बॅटर म्हणजे ओपनिंगचा जो प्रारंभिक फलंदाज आहे सचिन सातपुते ते असेच खेळतात. 1-2 चेंडू पाहतात तदनंतर आक्रमण सुरू करतात. इथे आक्रमण त्यांनी दुसऱ्या चेंडू करण्याचा प्रयत्न केला होता. इथे आलाय डॉट बॉल. यावेळेस परफेक्ट मिड द बॅट स्विंग केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. छोटी दरार, त्या दरारीमधून आलाय चेंडू झालाय फरार आणि दरारीमधून फरारीवर मिळाल्या ते 4 धावा चौकार. चार धावा धावफलकावर इथे प्राप्त झाल्यात. सचिन सातपुतेने आपले अकाउंट ओपन केलं, सुरुवात झाली आहे. यावेळेस आणखीन एक कॉपी बुक स्टाईल, एक आला डीप बॅकवर्ड स्कोअर लेग, दुसरा आला डीप बॅकवर्ड लॉंग लेग आणि दोन्ही चेंडू आपण बघितले पॅडल स्वीप शॉट. जागेवरनं फक्त दिशा दिली, त्या दिशेला अंतर प्राप्त करत असताना सुईमधून धागा पेरावा, गॅपमध्ये सुसाट वेगाने 4 धावा.
8 धाव फलकावर, चांगली बॅटिंग. हो, इथे डिफेन्सिव्ह हा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला नाही, फक्त अडवण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन सातपुतेला अडवायचं असेल तर तुम्हाला अशीच बॉलिंग करावी लागेल. तर तुम्ही पॅडवर चेंडू टाकणार तर ते स्लॉक स्वीप खेळणार. रिव्हर्स देखील आहे त्यांच्याकडे, कव्हर ड्राईव्ह पण आहे, इनसाइड आउट पण खेळतात, स्लॉक स्वीप पण खेळतात, पल्लू शॉट पण खेळतात, रॅम शॉट पण खेळतात, डेल स्कूप पण खेळतात. म्हणजे 360 सातत्याने ते खेळू शकतात, इतकी क्लासिकनेस आहे त्यांच्यामध्ये. हो, फक्त दिशा दिली आणि दिशा देत असताना नेटमध्ये सर्वाधिक सराव सचिन सातपुते या खेळाडूचा असतो, त्यामुळे प्रत्येक चेंडू ते अगदी त्याच्या मेरिटवर खेळतात. ज्या वेळेस तुम्ही मेरिटवर खेळता, पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये विश्वास वालिंबे यांच्या धावा खर्च झाल्या 9. नऊ धाव फलकावर इथे पाहावयास मिळाल्या, कारण षटक मग पहिलं समाप्त झालं. 54 धावा बनवल्या होत्या, 55चं टार्गेट आहे. प्रति षटकामागे तुम्हाला इथे 10च्या सरासरीने तिथे धावा करायच्या आहेत. हो, इथे संधी आली होती, ऑफ स्टंपवर चेंडू फिनिश केला आहे. क्या बात आहे, वेल बॉलिंग, चांगला चेंडू इथे आकाश वालिंबे या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्या वेळेस तुम्ही रायझिंग चेंडू टाकणार, ज्या वेळेस तुम्ही गुड लेंथवर टाकणार, तिथून गुड लेंथवरनं एक्स्ट्रा बाउन्स मिळवलं किंवा लो बाउन्स मिळवलं हे तुमच्या हातामध्ये नाही आहे, खेळपट्टीवर आहे. स्लोवर वन पिक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला, खेळायला गेले स्वीपरला, चेंडू गेला मिड ऑफला आणि सिली मिड ऑफला बॅट्समनला इथे परतावं लागेल. खूप सुंदर कॅच पकडली गेली 30 या सर्कलच्या आतमध्ये. रायझिंग स्टार अल्यानी टीम इज ऑन द बॅक ऑन द ट्रॅक. ओ, समोरच्या दिशेने मिस टायमिंग आहे, दोन्ही क्षेत्ररक्षक मधोमध पोहोचलेत, कॅच ड्रॉप झाली. रायझिंग स्टार अल्यानी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं लॉंग ऑफला हा कॅच ड्रॉप झालाय. हातामध्ये भरपूर कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ही कॅच जर पकडली असती तर वन ऑफ दी ब्युटिफुल कॅच ऑफ दी मॉर्निंग ठरू शकली असती. इथे मिळाल्या 2 धावा. दुहेरी धावेने धावसंख्या फलक पोहोचलं 9 आणि 2 11. 55चं टार्गेट आहे. प्रतिषटकामागे तुम्हाला 9ची सरासरी मेंटेन ठेवायची होती. स्लॉक स्वीप ऑन साइडला टर्न केलंय. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक आले आहेत. 1च धाव, कारण वेगाने आल्यानंतर इथे धाव मिळत नाहीये. 3 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये प्राप्त झाल्यात. तर सन्माननीय आदरणीय आमचे लाडके मेजर आणि अगदी तरुण मुलांनाही लाजवणारे, फिटनेस हेल्थ इज वेल्थ कॉन्शियस
आणि आमच्या इंग्रजी समालोचनावर फिदा असणारे आमचे लाडके मित्र शील्ड संघाचे कर्णधार मेजर यांचा आम्ही उल्हास बांगर साहेबांचा आम्ही करतोय सर्व क्रीडासिक वर्गांच्या माध्यमातून राकेश स्पोर्ट शिरवलीच्या माध्यमातून चॅम्पियन प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून राजेशजी फर्डे आणि संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. मॅचकडे वळतोय. धावा झाल्या 12. ओ इथे मिस टायमिंग, परंतु चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो इथे अलॉंग दी कार्पेट. आपण बघू शकतो लॉंगनला क्षेत्र रक्षण करणारा सुंदर अप्रतिम राहिला आहे. 2 धावा प्राप्त झाल्यात बॅटरला. तर आपण पाहतोय सचिन सातपुते बाद झाले. अविनाश आणि संदेश सातपुते आणि अविनाश देसले यावेळेस समोरच्या ड्राईव्ह करतायत. गॅप नाहीये. क्षेत्ररक्षक आले. एक सिंगल मिळेल. अविनाश आणि संदेश, अविनाश देसले संदेश सातपुते. 15 धावा धावफल कव्हर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15. पहिल्या षटकात 9 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात आल्या 6. हे षटक अप्रतिम टाकलं गेलं. गोलंदाज आकाश वालिंबे या गोलंदाजाच्या माध्यमातून. ओ क्विकर वन भन्नाट वेग पाहायला मिळाला. परफेक्ट वाइड यॉर्कर जागेवरनं खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे थे ये बल्लेबाज, लेकिन बल्लेबाज के हिसाब से गेंद चली गई. गेंदबाज के हिसाब से अगर देखेंगे तो ये अच्छी गेंद थी. बल्लेबाज को कोई मौका यहाँ पे नहीं मिला. ये डॉट आती हुई बेहतरीन गेंद. विश्वास वालिंबे जो राइजिंग स्टार के बेहतरीन खिलाड़ी है, इस बार डिवेक्सा कवर की ओर से गेंद को उड़ा दिया है, लेकिन वहाँ पे क्षेत्ररक्षक मौजूद थे. उनके हड़बड़ी में 1 रन अगर ये जाता तो ये अच्छी बात नहीं होती. फिर भी अच्छी कोशिश की. 1 ही रन मिलेगा यहाँ पे. रनों की संख्या 1 रन के बदौलत बढ़ चुके 16 रन. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. इथे पाहावयास मिळते टीम अंबी टेंबरेकर विपक्ष रायझिंग स्टार अल्याणी. तर रायझिंग स्टार अल्याणी टीमने आत्तापर्यंत रोखण्याचा प्रयत्न अप्रतिम केला आहे. त्यांची बॉलिंग धारदार आहे. त्यांच्या बॉलिंगमध्ये क्लास आहे. त्यांच्या बॉलिंगमध्ये अनुभव आहे. त्यांच्या बॉलिंगमध्ये त्यांचे स्टार दिसत आहेत. आणि सचिन सातपुते बाद झाल्यानंतर धावा इथे येत नाही आहेत. पहिले 2 चौकार गेल्यानंतर आत्तापर्यंत एकही चौकार लागलेला नाही आहे. 2 ओव्हर होत आल्या. क्विकर वन ड्राईव्ह करतायत. मिडॉनला आले. त्या ठिकाणी जेडी होते. नाही जेडीने सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि अशा पद्धतीने एक सिंगल मिळाली. 16 आणि
एक 17 धावा धावफलकावर. रणबॉल मॅच चालू आहे. तुम्हाला जिंकण्यासाठी 55चं टार्गेट आहे आणि 55चं टार्गेट असताना प्रति षटकामध्ये तुम्हाला 10च्या सरासरीने या धावा करणं गरजेचे आहेत. नाहीतर तुम्ही एक मॅच जरी पराभूत झाले या दिवसांमध्ये जी टीम तिन्ही मॅच जिंकते ती सुपर 10मध्ये क्वालिफाय होते. एक मॅच पराभूत झालं तर कॉन्फिडन्स लो होतो. यावेळेस स्टेट ड्राईव्ह आणि डायरेक्ट हिट. इथे फलंदाज होणार बाद. याला म्हणतात धाव घेण्याच्या प्रयत्नात झाला तो बाद, त्याला म्हणतात धाव बाद. फलंदाज धाव बाद, रन आउट. हॅलो 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 हॅलो. चला या ठिकाणी नाणेफेकी होतीये. राकेश स्पोर्ट्स चेरवली विपक्ष जय भवानी शील. चला दोन्ही संघांचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचे. जय भवानी शील संघाचे कर्णधार उल्हासजी बांगर आणि राकेश स्पोर्ट्सचे रवलीचे कर्णधार मुकेश फरडे. फटका दमदार, चेंडू सीमा रेषा पार, आलाय षटकार. कॅमेरामॅन थँक्यू. धन्यवाद. कॅमेरामॅन आपण टॉस्कपॉस कव्हर करायचंय आणि टॉस्कपॉस कव्हर करतील आपले सर्वांचे लाडके परेश फळडे माझे बंधू. या ठिकाणी नाणेफेक झाली आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकला येतो जय भवानी शील. काय आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही पहिले. काय फिल्डिंग करण्याचं कारण? फिल्डिंग करण्याचं कारण आहे का चेस धावा करता वेळेस नंतर काही प्रॉब्लेम होत नाही आहे. कमी धावा रोखल्या तर संघाला पुढच्या समोरच्या तुम्हालाच. आणि तुमचं आयोजन वगैरे नियोजन खूप छान आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला सहकार्य करता आम्हाला. यावेळेला पण सहकार्य कराल अशी मी आशा ठेवतो. आमचं तर सहकार्य असतंच, पण तुमचंही आम्हाला सहकार्य मिळालं पाहिजे, तरच दरवर्षी आपण याप्रमाणे अजून चांगल्या प्रकारे नियोजन करू. तर चेरवली नाणेफेकी जिंकली ती शील संघाने. काय तुमचं हे असणार आहे? नाणेफेकी जिंकली असती तरी पण चरवली संघाचा नेहमीचा निर्णय जो असतो बॅटिंगचाच, तर बॅटिंगच घेतली असती. आणि टार्गेट द्यायचं राहिलं तर 60-65 प्लस देण्याचा प्रयत्न करू. चला दोन्ही टीमचं अभिनंदन. तर हे होते आमचे बंधू परेश फळडे, टॉस्कपॉस कव्हर करणारे. सुंदर टॉस्कपॉस त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला.
चला मॅचला लक्षात असू द्या. मला वाटतं 12 वाजलेत आणि भरपूर वेळ झालाय. 55चं टार्गेट आहे आणि धावा झाल्या धावफलकावर 23. षटपी चेंडू होता यावेळेस ऑन साईड रंगला. जेडी क्या बात आहे. याला म्हणतात जेडीनी फिल्डिंग केली ती मला वाटतं जागेवर थांबवलं. एखाद्या कोंबडीला आपण पकडतो जागेवर पकडतो त्या पद्धतीने या चेंडूला पकडलाय. जेडी कमाल आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण रायझिंग स्टार अल्याणी संघाचा जेडी, ज्यांच्या माध्यमातून युवा सेना चषक आणि आम्ही अल्याणीकर चषक इथे संपन्न झाला आमच्या अल्याणी या नगरीमध्ये वारच्या पाडा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. त्यावेळेस सातत्याने जेडी तिथे आम्हाला पाहावयास मिळाला. जेडी आयोजक करते होते त्या ठिकाणी. प्ले डाऊन होतोय. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉल थोडा एक्स्ट्रा बाउन्स झाला. अशा पद्धतीने आलाय. इथे डॉट बॉल शॉर्ट बॉलवर आलाय. डॉट बॉल. नॉन स्ट्रायकर खेळाडू तुम्ही खालून धावा म्हणजे त्या क्रीजमधून धावायचं नाही आहे कारण आपण भरपूर मोठी लाईन दिलेली आहे. खेळपट्टीवरनं धावणं म्हणजे ती खेळपट्टी खराब करण्यासारखं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही धावल्यानंतर तुम्हाला तुम्हाला वॉर्निंग दिली जाते आणि मग तुमची गॅरंटी तिथे कमी होते. इथे ड्राईव्ह केली जाते. ऑन ड्राईव्ह बैठक शॉट आणि फटका दमदार आहे. चेंडू निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अलोंग दी कार्पेट जमीनला गुदगुल्या करत आलाय. हा डावखुरा बॅटरच्या बॅटमधून आलाय. चौकार. अविनाश देसले याच्या बॅटमधून हा चौकार आला. संदेश बाद झाले 5 धाब्यांवर. सचिन बाद झाले 9 धाब्यांवर आणि तिथून जी सुरुवात झाली आहे विकेटची, विकेट जास्त जरी गेल्या नसतील परंतु धावाही जास्त आलेल्या नाही आहेत. धावा झाल्या 28. जिंकण्यासाठी 55चं टार्गेट आहे. इथून विचार केला तर चौथं षटक प्रगतीपथावर असताना 15 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. मॅच 50% दोन्ही टीमकडे झुकली. यावेळेस फटका दमदार. चेंडू निघून जाईल. ती बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने रफ्तार आणि गोळी बॅटमधून निघावी त्या पद्धतीने एखाद्या बंदुकीतून गोळी निघावी तशी हा चेंडू अगदी निघाला बॅटमधून आणि फ्लिक करत असताना ऑन द राईस फ्लिक इथे आपण बघू शकतो. लेग ग्लान्स केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. ज्या वेळेस तुम्ही पॅडवर चेंडू टाकणार त्या वेळेस इथे डावखुऱ्या बॅटरला संधी मिळणार कारण स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल. ज्यावेळेस डावखुरा असेल त्यावेळेस उतार एवढा आहे की चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो आणि त्या चेंडूला थांबवणं फार कठीण आहे. स्लोवर वन क्या बात आहे. स्लोवर वन या ठिकाणी हाताळलं. बॅट्समननी स्वतः यॉर्कर करून घेतलं आणि इथे आलं डॉट बॉल. या डॉट बॉलनी धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या झाली आतापर्यंत आपण बघू शकतो 2 चौकार लागले. 32 धावा. अजूनही 23 धाब्यांची गरज आहे. 13 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज. 13 चेंडू 23 धावा. चांगली धावसंख्या आहे. चांगली गेम आहे. प्लेड ऑन क्या बात आहे. 1 मोर डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉलवर गेम चेंज होणार आहे आणि अशा पद्धतीने 12 चेंडूचा खेळ राहिला. 12 चेंडूंमध्ये करायचे आहेत 23 धावा. टीम मीटिंग करायची नाही आहे लक्षात असू द्या कारण या मॅचलाच मला वाटतं भरपूर वेळ झालाय. फास्ट खेळायचंय. चला जास्त मीटिंग करू नका. तर पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल राकेश स्पोर्ट चेरवली विपक्षशील. एका बाजूला असतील राजेश फळे यांची संपूर्ण टीम कारण राजेश फळे यांच्या पायाला दुखापत झाली आहे आणि 2 दिवस झाले ते त्यांच्या पायावर देखील उभं राहू शकत नाही आहे. तरी देखील या स्पर्धेसाठी त्यांचं उभं राहणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या पाठीचे बाकबोन 2 म्हणजे एक म्हणजे परेश फळे आणि दुसरा म्हणजे मुकेश फळे या त्रिकोटांच्या माध्यमातून हे राकेश स्पोर्ट चिरवली हे संपूर्ण संकुल तयार झालं. एक कुटुंब तयार झालं हे फळे कुटुंबाच्या माध्यमातून. तदनंतर नवीन खेळाडूंना त्यांनी उभारणी केली आणि विलासपूर किनवली येथील स्पर्धा देखील त्यांनी जिंकली. त्यावेळी सर्वाधिक आनंद हा मला झाला कारण राकेश स्पोर्ट चिरवलीला विजय मिळवताना आम्ही सातत्याने फार कमी पाहिलं आणि ज्या वेळेस अशी टीम ज्यावेळी जिंकते जी दरवर्षी प्रत्येक स्पर्धा खेळते
आणि सातत्याने प्रत्येक स्पर्धा खेळत असताना त्यांचा होणारा जो खर्च आहे तो कुठेतरी परत न मिळवण्यापेक्षा मी म्हणेल कुठेतरी एक नाव त्यांचं तयार राहावं या दृष्टीने विजय महत्त्वाचा असतो. एक छोटासा विजय का होईना सुरुवात जर झाली ना तर त्या विजयाच्या अशा पताका तयार होतात. ओ बॅटची एज फ्लाय आणि इथे फ्लाय म्हणजे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. इथे देव जरी आला तरी देखील चेंडू थांबणार नाही. अडवला तर निसर्गाच्या सानिध्यात अडवू शकतो चेंडू सीमारेषा पार चौकार. भावेश निपुर्ते आणि रोहित बांगर आपण व्यवस्थापन समितीशी त्वरित संपर्क साधा या लवकर. तर नशीब बघा कधी कधी आपण खेळायला जातो कुठे आणि चेंडू लागतो कुठे. खेळायचं होतं ऑनसाईडला चेंडू गेला कुठे डीप बॅकवर्ड म्हणजे लॉंग स्टॉपच्या दिशेने गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू गेला. विकेट किपरच्या डोक्यावरनं फ्लाय होत असताना आलाय नशिबाचा चौकार. 36 इथे बॅकफुटला जात असताना ऑन साईडला इथे आपण पूल केलाय. क्षेत्ररक्षकाच्या पायावर चेंडू ओदळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करतो. संधी मिळाली थ्रो देखील ताकदवर नाहीये अशा पद्धतीने मिळाल्या. इथे 3 धावा जिथे होती 1 तिथे मिळाल्या 3. भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. 2 मध्ये आल्या 7 आणि दोन्ही चेंडू बघितले तर इतके प्रॉपर कनेक्टेड नव्हते. परंतु ज्या ज्या वेळेस धावा येतात ना त्या कशा येतात त्या लुटमारी करायची असते आणि जेव्हा धावा येत नाही त्यावेळेस एक एक धावेसाठी रडावं लागतं. कारण रडण्यापेक्षा लढणं हे नेहमीच चांगलं आहे आणि लढणं हे एखाद्या चांगल्या क्रिकेटरचं लक्षण आहे. सातत्याने ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती उद्भवते त्या वेळेस सातत्याने कपिल देव निकंज यांचं नाव पुढे येतं. कारण भविष्यातील देव तयार करायला कपिल देव निकंज हा सुरुवातीला आला आणि नंतर आज मात्र आपण बघू शकतो क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्याच्या समवेत खेळत असताना घडला. यावेळेस मिस टायमिंग झालाय. लॉंग ऑफला जेल असेल परंतु जेल घेण्यासाठी आले नाहीयेत. जेल सुटलाय आणि 2 धावा इथे प्राप्त झाल्या. 2 धाब्यांनी धावसंख्या फलक पोहोचलं 41 या धावसंख्या फलकावर. 5वं षटक प्रगतीपथावर असताना 9 चेंडूमध्ये आता करायचे 14 धावा. 9 balls and 14 runs are required over here to win the game for team आम्ही ठेंबरेकर अगेन्स्ट ऑफ रायझिंग स्टार अल्यानी. रायझिंग स्टार अल्यानी संघाचे स्टार जर चांगली ठेवायचे असतील तर फिल्डिंग चांगली करा, बॉलिंग चांगली करा, कॅच आलेला पकडा आणि चेंडू हातातले बाउंड्रीच्या लाईन न पार करू देऊ नका. हो इथे फ्लिक करायला गेले. चेंडू सरळ विकेट किपरचा भेद घेतोय मिडल ऑफ द स्टंप. जास्त इथे बाउन्स झाला नाही आणि अशा पद्धतीने आले डॉट बॉल. बॅट्समन अक्रॉस द लाईन खेळायला गेले आणि इथे प्रत्येक अक्रॉस द लाईनवर इथे आता 8 मध्ये 14 पाहिजेत. 8 चेंडू 14 हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. चांगला चेंडू हाताळला. शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेस आपण पूल केलाय. 1 मिळाली आहे. 1च मिळणार. आता 7 मध्ये 13ची गरज आहे. 7 चेंडू 13. मॅच काय रंगली आहे. ॲक्वा स्लिम ज्या पद्धतीने पाणी आपल्याला पवित्र आणि स्वादिष्ट ठेवतो त्याप्रमाणे ही मॅच आली आहे. अगदी बघितलं तर ऊनही जास्त नाहीये आणि जास्त कोवळं ऊन देखील नाहीये. समांतर ही मॅच आहे आणि समांतर या मॅचमध्ये एकही अवांतर परवडणारी नाहीये. इथे धावा झाल्या 41. इथून 41 झाल्या ना 42 झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावींची गरज. यावेळेस मिस टायमिंग झाला. फ्लाय झाला. लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडावी लागेल परंतु ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता ही कॅच पकडणंच कठीण होतं. कारण चेंडूच्या जवळ येणं गरजेचं असतं. लांबून कॅच जर तुम्ही घ्यायला जाल तर कॅच ही 101% ही सुटणार आहे. कॅच पकडण्याचं पण एक तंत्र असतं. ते तंत्र तुमच्याकडे जर तुम्ही कमी पडला तर अशा पद्धतीने कॅच ड्रॉप होतात. इथे मिळायला किती 1 ज्या ठिकाणी एकही नव्हती तिथे मिळायला 2 म्हणजे 2 धावा या शेवटच्या ओव्हरमध्ये कमी चेस करण्यासाठी राहिल्यात. धावा झाल्या धावफलकावर इथे 44. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये करावे लागतील 11 म्हणजे शाम 11 विपक्ष शिवाजीनगर ही मॅच जी झाली होती ती अगदी अशी होती. 6 मध्ये 11 त्या डिफेंड केल्या गेल्या आणि ती मॅच शिवाजीनगर दुसऱ्या दिवसामध्ये टीम मीटिंग करू नका. चला टीम मीटिंग करू नका कारण आम्हालाही माहिती आहे की मॅच फार महत्त्वाची आहे. परंतु पहिल्याच मॅचला जर 2 तास लावले तर उरलेल्या 5 मॅचवाल्यांनी काय करायचं हेही लक्षात ठेवा.
व्यवस्थापन समिती तुम्हाला सातत्याने ज्यावेळेस सहकार्य करायला सांगते, सहकार्य म्हणजे काय तुम्ही पैसे द्या हे महत्त्वाचं नाही, तुम्ही वेळेचं नियोजन करा आणि ते वेळ वाचवली तर तुमच्यावरही चांगली वेळ येणार आहे. कारण व्यवस्थापन समितीचा वेळ घेणं एकंदरीत हे आपल्या सर्वांसाठी आणि तुमच्यासाठी चांगलं नाही. लक्षात असू द्या. कारण कॉन्स्टंटली 6-6 ओव्हरची मॅच आपण खेळतोय आणि 6-6 ओव्हरच्या मॅचमध्ये पंचांना देखील सातत्याने 1 ते 2 मिनिटाची रिलीफ मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी ते पाणी पिऊन पुन्हा जात असतात, कारण डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होत असतो. कारण उष्णताही आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असं असताना मॅच जेवढी लवकर संपेल तेवढं नेक्स्ट मॅचसाठी चांगलं आहे आणि अंपायर्स आणि कॉमेंटेटर्स आणि व्यवस्थापन समितीचे देखील चांगलं आहे आणि खेळाडूंसाठी देखील चांगलं आहे. कारण ते 5 ते 10 मिनिटं जर त्यांनी बाहेर केलं मॅचच्या नंतर तर ते रिलॅक्स होतात. म्हणजे एकंदरीत इतके फायदे आहेत. त्यामुळे जास्त विलंब न करता मॅचला सुरुवात करा. अंतिम शिवधनुष्य कोण पेलवणार? 6 मध्ये करायचेत 11. 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. ओ इथे आपण बघू शकतो लेग स्टंपच्या बाहेर आहे, वाईट बॉल असेल. शॉर्ट पिच ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये डीप बॅकवर्ड लॉंग लेवल क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आले. थ्रो आपण बघू शकतो इथे थोडासा बॅडच होता, कलेक्शन देखील चांगलं नव्हतं आणि अशा पद्धतीने इथे रनआउटची विकेट. फलंदाज बाद. तर रायझिंग स्टार अल्याणी ही प्रामुख्याने बघितली तर मिलिंद वालिंबे सर, तदनंतर दिलीप मोरे, सोमनाथ खाडे, जेडी जयदीप वालिंबे, जयदीप दळवी. तर या सगळ्या या चारही व्यक्तिमत्वाची आणि विश्वास वालिंबे या पंचमुखी अल्याणीकरांची ही टीम आहे आणि ही टीम चांगलं परफॉर्मन्स इथे देते. मॅचमध्ये पुन्हा जोश निर्माण झालाय. 5 मध्ये करायचे दादा 9 धावा. 5 बॉल्स 9 रन्स आर रिक्वायर्ड. शॉर्ट पिच ऑन साइडला ओपनिंगला आलेले अविनाश देसले हे शेवटपर्यंत राहिलेत. ओपनिंग कशी खेळायची हे अविनाश देसलेकडनं पाहायला मिळाले. काय जबरदस्त इथे बॅटिंग पाहायला मिळाले. असं म्हणतात की सुरुवातीला आल्यानंतर शेवट जर गोड केला तर सुरुवातीपासूनच मला वाटतं तो शेवट हा नेहमीच गोड राहतो. गोड होणं म्हणजे काय की समाप्तीवर आपल्या टीमला सुरक्षित पोहोचवणं. आता समीकरण आहे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावा. 4 चेंडू 5. मॅच अजूनही आहे, गेली नाहीये. चला फास्ट खेळायचे, लक्षात असू द्या. चार चेंडू 5 धाब्यांची गरज. 12:30 जर पहिल्याच मॅचला वाजले तर कसं व्हायचं? अजून 5 मॅच खेळवायचे आहेत आपल्याला. यावेळेस ड्राईव्ह करताय, डीप क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनला आले, एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव इथे कंप्लीट झाली. 2 धावा प्राप्त होणं, हातामधून 1 धाव चोरली. अशा पद्धतीने आता राहिल्या 3 मध्ये 3 चेंडू आणि 3 धावींची गरज.
यावेळेस ड्राईव्ह करतायत, प्रश्न निर्माण झाला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. आणि आणखीन एक पंच. धावा किती मग या? दोनच ना की एकच? एकच धावे ना? ओके दोन. ओके दोन दोन. 11च्या 11 खेळाडू कक्षात राहतील. लक्षात असू द्या, कोणीही येणार नाहीये बाहेर, नाहीतर दोन अशी पेनल्टी असेल. लक्षात असू द्या. दोन चेंडू आणि 1 धावेंची गरज. काय मॅच आहे इथे. डॉट बॉल आला तर मजा निर्माण होईल. एक नाटकीय रूपांतर. ओ प्ले. If you want to become a champion, then you will cross the chasing. And what will be the chasing? One ball, and Sachin, there is a 1 run. विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर तो इथे रन धावा घेऊ शकत नाही. तो हातामधून पडला तर तुम्ही धाव घेऊ शकता. बॅटने लागून जर हातामध्ये गेला आणि टप्पा गेला तरी तुम्ही धावू शकता. परंतु जर तो चेंडू बॅटला लागला नाही आणि जर हातामध्ये गेला आणि जर तुम्ही धावले तर तो डॉट बॉल असेल. लक्षात असू द्या. आणि नॉन स्ट्रायकरचा जो बॅटर आहे त्याने अगोदर धावले आणि जर पंचाने ती धाव जर ग्राह्य दिली नाही तर याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. 1 मध्ये 1 करायचंय. आतापर्यंत इतिहास काय म्हणतो? 1 मध्ये 6, 1 मध्ये 5, 1 मध्ये 4 करणं सोपं आहे. 1 मध्ये 1 करणं फार कठीण आहे. कारण मानसिकता काय असते? फटका खेळावं की नाही खेळावं, चेंडू बॅटने मारावा की अंगाने अडवावं, या सगळ्या प्रश्नांच्या त्या बिंबेरीमध्ये ती भिंगरी कशी फिरते, जो भोवरा कसा फिरतो तशी ही मॅच भोवऱ्यासारखी फिरत चालली. रायझिंग स्टार अल्याणी की आम्ही टेंबरेकर. काय मॅच आहे. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवा मित्रांनो, जोरदार टाळ्या. 1 मध्ये 1 करायचंय.